अरे देवा, अरे बाबा काय परीक्षा बघायला लागलायस आमची? अगं मम्मी, शीतल त्यांच्या साहेबांसमोर त्यांना लय काय काय बोलली, आणि एवढंच नाही तर त्यांच्यावर हात बी उचलला. काय शीतल, खरंय काही? अगं बाई, चिकडा तिकडा तू हायसच का? अगं मम्मी, आता तिला ओरडून तरी काय उपयोग आहे? वय ना टॅलेंट. म्हणजे झालंच असं की शीतलनं सगळ्यांसमोर भैयांचा अपमान केला तिथं, त्यामुळे तर सगळं अवघड आहे आता. आणि आता पक्षश्रेष्ठी साहेबांचा गैरसमज बी कसा दूर होणार आता? पण समजा शीतलनंच केलं तर? हा, असं काहीतरी होऊ शकतं. नाही म्हणजे शीतलनं जर तो गैरसमज दूर केला तर यांना पक्षात परत जागा मिळेल का? हा, तशी आशा करायला काय हरकत नाही. म्हणजे भैयांना काम पूर्वी केलंच आहे ना, त्यामुळे त्यांचं काम तर वाया जाणार नाही ना. पण परत मुद्दा हाच येतो की पक्षश्रेष्ठी साहेबांचा गैरसमज कसा दूर होणार? शीतल, शीतल तू म्हणलीस ना तुमच्यातलं सगळं मिटलं आता. तूच म्हणलीस ना तुझ्या मनात त्यांच्याबद्दल काही राग नाही, आणि ते किती चांगले ते पण तू बघितलंसच ना ग. कुणाचं काही मुद्दाम वाईट करावं असं त्यांच्या चुकून सुद्धा मनात येत नाही. तुझ्या एक गैरसमजामुळं आज त्यांना एवढं भोगायला लागतंय. हे बघ, तुला जर काय वाटत असेल, म्हणजे जर का तुला वाटत असेल की माझं भलं व्हावं, माझा संसार सुखाचा व्हावा, तर जरा एकदा विचार कर की ग शीतल. अगं बोल की आता तरी, काय तरी बोल की जरा. हो, बघितलं ना, एवढा माझ्या लेकीने पदर पसरला हिच्या पुढं, तरी मी ही नुसती आऊच करत बसली. पप्पा, मी काय चुकीचं बोलले का हो? तुम्हाला पण जर वाटत असेल की तिनं असं नाही केलं पाहिजे तर मग राहू देत, पडू दे त्यांना असंच कितपत. होऊ दे आमच्या संसाराचं वाटतं. शीतल, तुला काय वाटतंय? मी सांगते की एवढंच जर तिला वाटलं असतं ना तर कवाच तिने माफी मागितली असती. पण मागितली का? नाही. का नाही मागितली? तिला दुसऱ्या कुणाची काही पडलेलीच नाही ना. तिला निसतं ती आणि तिचा नवरा ते असतात तिकडं, आणि ही बसली तर माझ्या लेकीच्या आयुष्यात इश कालवत. पुष्पे, तू जरा गप्प बसतीस का? शीतल, अगं तूच एकदा विचार कर. अगं तुझ्या माफी मागण्यामुळे जर हर्षवर्धन आणि जेडीचा संसार सुरळीत होणार असेल तर मी, तू विचार करून बघ. आओ मामा, मामा तुम्ही काय करताय? अगं तसं नाही, पण जेडीकडे बघितलं की मला मी तयार आहे माफी मागाय. असं उपकार केल्यासारखं बोलू नकोस. तुझ्या जर खरंच मनात असेल ना तरच बोल. आओ नाही मम्मी, असं का म्हणताय तुम्ही? खरंच वाटतंय म्हणूनच म्हणते मी. मी त्यांना बोलवते, बघते ते येतात का. आओ ऐकता का? शीतलला तुमच्या सोबत काहीतरी बोलायचंय. आओ या ना. नाही नाही, नको नको. आओ असं नका नाव करू. आपल्या संसाराची काळजी म्हणून तरी या की हो. मी म्हणते म्हणून तरी या. बरं.
बाय 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 बाय, बघ बघ जरा तुझ्या डोळ्यांनी बघ, काय अवस्था करून ठेवलीस पर त्यांची. आओ तुम्ही ऐका, असं खचून जाऊ नका. हे बघा, शीतलला तिची चूक मान्य आहे. ती पाटील साहेबांसमोर माफी मागायला बी तयार आहे. मग त्यानंतर तुमच्यावरती सगळे आरोप पुसले जातील. तुम्ही उगत शीतल यांच्यावर प्रेशर आणू नका. अहो नाही नाही नाही, आम्ही कुणी सुद्धा काय बोललेलं नाही तिला. तिची ती मनानेच तयार झाली. खरं का? अहो होय, खरंच तर. अगं बोल की आता तरी. होय, मला कळलंय. मी तयार आहे माफी मागाय. नाही, तुम्ही म्हणताय ते खरे, आणि त्यांच्या समोर माफी मागायची म्हणजे एकदम ठामपणे मागितली पाहिजे. वय मग सांगाल किती? मामी, मी जरा स्पष्टच बोलतो. कसं आहे मामा, शब्द देणाऱ्यापेक्षा लिहून देणाऱ्यावर जास्त विश्वास ठेवतात लोक. म्हणजे जे कसं आहे, शीतल यांना खरंच माफी मागायची असेल तर त्यांनी लेखी माफीनामा द्यावा. असं आम्हाला वाटतं. म्हणजे बघा तुम्हाला काय. वय दिल की, ती सगळं लिहून देईल. हाय का नाही ग शीतल? पुष्पे तू जरा थांब. असं थांब थांब म्हणूनच एवढं सगळं घडलंय बघा. ते काय नाही, शितले जा आणि तू माफी मागशील असं पटदिशी पत्रात लिहून आण. शीतल, ऐका ना, तुम्ही खरंच माफी मागणार असाल तर त्याच्यामध्ये असं लिहा की आम्ही हर्षवर्धनवरती नको नको असले आरोप केले, ते सगळे खोटे होते. खरं तर तेव्हा आमची मानसिक स्थितीच नीट नव्हती आणि त्याच्यातूनच असं कृत्य घडलं. नुकताच माझा भाऊ विक्रमराव शहीद झाल्यामुळं आणि माझा नवरा पण आर्मीमध्ये असल्यामुळे त्याच टेन्शनमध्ये आणि त्याच विचारात आम्ही हर्षवर्धनवरती हात उचलला. असं लिहा त्याच्यात. हा, जाग आणि भैया जसं बोललेत का नाही तसंच पत्र लिहून आण. शीतले, फोन करता येत नाही म्हणून मी हे पत्र लिहितो. मी इथं आल्यापासून लईच गोंधळ झाला. सुट्टीवरून जाताना जर ट्रेनला उशीर झाला तर TC कडून लेटर घ्यायचं असतं, नाहीतर दुसरं काय कारण असलं तर ते युनिटला कळवायचं असतं. पण नेमकं ते माझ्या डोक्यात नाही राहिलं बघ. मला शिक्षा झाली खरी, पण ती माझ्या भल्यासाठीच आहे. भाऊजीला चुका करून चालत नाही शीतले. पण एक चूक माझ्याकडून झाली का काय असं वाटतंय बघ. ती म्हणजे मी तुला एकटीला तिकडे सोडून आलो. मी इथं आल्यापासून गेले 5-6 दिवस आपलं बोलणंच झालं नाही. घरात ते भैया अजून आहे का? नेमकं काय झालं असेल? तू व्यवस्थित आहेस ना? अशा विचारांच्या भुंग्याने माझं डोकं पार पकडून काढलंय बघ. पण शीतले, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. काय जरी झालं ना, तू सगळं नीट सांभाळून घेशील. आधी केसन दे हजर. अजिंक्य, गेले काही दिवस तुमच्याशी काहीच बोलणं झालं नाही. मला लईच कसं तरी होतंय. त्यात घरी एकच गोंधळ चालू आहे. मला कळत नाही की आपण भैयांवर विश्वास ठेवून
लई मोठी चूक तर केली नाही ना. आपल्याला वाटलं होतं की जयश्री त्यांच्या घरी जातील, पण ते दोघं इथंच आहेत. जावयासाठी म्हणून सगळ्यांनाच उठबस करायला लागते आणि त्याचा फायदा ते घ्यायला लागल्यात. अजिंक्य, मला तुमच्याशी बोलायचंय. तुमच्याशी बोललं की मला आपोआप बळ येतं. मी कशालाही तोंड देऊ शकते आणि आता मला बोलायची लई गरज बी आहे तुमच्याशी. पण तुम्ही आधीच त्यांना तिथं शिक्षा झाली आहे. त्यात त्यांनी असं काय तर पत्र वाचलं तर इकडे यायची लई इच्छा होईल त्यांना. नाही नाही, नको नको, असं काही नको कराय. अजिंक्य, तुमच्याशी बोललं नाही म्हणून काय झालं? या परिस्थितीत तुम्ही इथं असता तर काय केलं असतं? मी बी तेच करणार. माननीय पाटील साहेब, शितले, तुला या घरासाठी एवढं केलं पाहिजे. हे घ्या. नशीब, आता तरी अक्कल आली म्हणायची. शीतल, थँक्यू बर का. तुमचे लई म्हणजे लईच उपकार झाले. नाही, उपकार म्हणजे उशिरा नका होईना, पण तुझी चूक तुला कळाली हे एक बरं झालं बघ. शीतल, ह्याच्यामध्ये नेमकं काय लिहिलंय हे जर एकदा वाचून दाखवलं असतं तर. माननीय पाटील साहेब, हे पत्र मी तुमची माफी मागण्यासाठी लिहित आहे. साहेब, माग तुम्ही हर्षवर्धन देशमुख यांच्या घरी भेटायला आला होता तेव्हा मी तुमच्या समोर हर्षवर्धनना कानाखाली मारली. त्यांच्यावर नको नको असले आरोप केले. साहेब, ते सगळे आरोप खोटे होते. खर तर तेव्हा माझी मानसिक स्थिती व्यवस्थित नव्हती आणि त्यातूनच माझ्या हातून
हे कृत्य घडले त्यावेळी विक्रमचा झालेला मृत्यू आणि माझा स्वतःचा नवरा सुद्धा आर्मीत असल्याने मला प्रचंड टेन्शन आले होते. आणि त्या विचारात मी असो यामुळे मी जे केले ते बरोबर ठरत नाही. पण माझ्यामुळे तुमचा हर्षवर्धन बद्दल गैरसमज झाला हे मी मान्य करते. तर मला प्लीज माफ करा. तसेच या पत्रामुळे तुमच्या मनातील हर्षवर्धन बद्दल असणारा राग दूर होईल अशी मी अपेक्षा करते. माझ्या चुकीमुळे त्यांना शिक्षा भोगावी लागत आहे. मोठ्या मनाने त्यांना माफ करा. आपली नम्र शीतल अजिंक्य शिंदे. भैया बरोबर आहे ना ताई? हा, ऐकायला तरी बरं वाटते. शीतल, खरंच लय म्हणजे लय आभारी मी तुमचा. अहो पण मला काय वाटतं, शीतल नाही तर घरात माफी मागून काय उपयोग आहे? तिनं सगळ्या गावासमोर साहेबांची माफी मागितली पाहिजे ना. तेने आता तिने समजा लिहून दिलंय की. अगं वय जिजे, मान्य आहे तिने लिहून दिलंय, पण साहेबांना असं वाटू शकतं ना की हे पत्र यांनीच लिहिलंय. हा, असं वाटूच शकतं. शीतल, तुझ्याकडनंच त्यांना कळालं तर काहीतरी होऊ शकतं बघ. मला बी असंच वाटते. शीतल, आज साहेब येतील कार्यक्रमात, तेव्हा तू त्यांची माफी माग. हा अगं पण जेडे, अगं त्यांनी जबाबदारी घेतली ना आमच्या संसाराची. मग एवढं तर ती आमच्यासाठी करूच शकते ना, नाही का शीतल? का नाही करणार? येईल किती? चला मग आपण आवरून घेऊ. होय हो. चला तुम्ही पण आवरून घ्या. होय. शीतल जा ग, तू बी घे जा आवरून.